वसतिगृहातील वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला सरकारकडून स्थगिती. आदिवासी विकास मंत्री अशोक उईक यांची माहिती. तर उर्वरित मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलनावर ठाम. एमपीएससी पेपर फुटीचा प्रश्न राज ठाकरेंच्या दरबारी. परीक्षार्थींनी शिवतीर्थवर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट. पेपर फुटीच्या मुद्द्यावर राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार. संदीप देशपांडेंची माहिती. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची तातडीनं भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती. वसतिगृहाच्या दुरवस्थेसह वैद्यकीय तपासण्यांवरही आक्षेप. राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. 2027 ची जनगणना जनतेशी धोका असल्याचं मत. बिहार तेलंगणाच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करण्याची मागणी. साखरेच्या दरवाढीमुळे चहाला महागाईची उकळी. कटिंग चहा 7 वरून आता थेट 15 रुपयांवर. टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय. चहा पिणं आता देशद्रोह म्हणत चहा सोडायला सांगतील. साखर आणि चहा दरवाढीवरून संजय राऊतांचा मोदी शहांवर निशाणा. तर ग्रँड हयातमध्ये चहा पिणाऱ्यांना चहाची किंमत काय कळणार. बन यांचा पलटवार. साखरेबाबत केंद्र सरकारची पॉलिसी चुकली. दरवाढीवरून खासदार सुप्रिया सुळेंचा घणाघात. वाणिज्य आणि कृषी मंत्रालयात समन्वय आहे की नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल. सणासुदीच्या तोंडावर पुरणपोळी ते डाळ भातावर महागाईची धार. साखर गुळ पाठोपाठ तांदूळ आणि डाळींच्या दरातही वाढ. राज्यात सुट्या खाद्यतेल विक्रीवरची बंदी अखेर मागे. व्यापाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारने एफडीएचा निर्णय फिरवला. तेल विक्रीबाबत मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे फडणवीसांचे निर्देश. आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय फायर ऑडिटचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची परिस्थिती समोर. पीडब्ल्यूडी सोबत वारंवार पत्रव्यवहार करूनही ऑडिटला विलंब केल्याचा जिल्हा शल्यचिकित्सक विनोद पवार यांचा गंभीर आरोप. आरोग्य विभागाच्या समितीकडून चौकशी सुरू.